नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अंड्याची बिर्याणी कशी बनवतात, साधी सोपी सिंपल आपली घरगुती स्टाईलमध्ये मी तुम्हाला आज ही अंड्याची बिर्याणी कशी बनवतात ती मी तुम्हाला दाखवणार। त्यासाठी मी हे बघा पाव किलो, साधारण हे पाव किलोचंच ग्लास आहे, पाव किलो मी बासमती दावतचं घेतलेलं आहे। ते आता मी अर्धा तास फुगत ठेवणार आहे। हे बघा, आता हे मी अर्धा तास फुगत ठेवणार आहे, म्हणजे कसं की याच्यामध्ये स्टार्च कमी होतं आणि भात सुटसुटीत होतो, म्हणून आता मी हे अर्धा तास फुगत ठेवणार आहे। हे तांदूळ मी चांगले स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतले आणि आता हे मी अर्धा तास फुगत ठेवणार आहे। आणि मी एका साईडने 5 अंडी बॉईल करायला ठेवली आहे। मी पाणी उकळत ठेवलंय भातासाठी। पाण्याला बॉईल आलं की आपण सर्व खडे मसाले टाकून घेणार आहोत। हे बघा, आता मी खडे मसाले पाण्याला उकळी आले तर खडे मसाले टाकून घेतले। दालचिनी, मसाला वेलची, लवंग, मिरी, तेजपत्ता आणि थोडंसं जिरं। पाण्याला चांगलं बॉईल आलंय। हे बघा, सगळे खडे मसाले टाकून घेतले। आता हे बघा, पाणी चांगलं खळखळून उकळलं पाहिजे। हे बघा, आणि आता याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊ। आता टेम्परेचर पाणी थंड, म्हणजे तांदूळ थंड पाण्यात होते, टेम्परेचर थोडं पाण्याचं तापमान थोडं कमी झालं, त्यामुळे पाणी हे झालंय बघा, थोड्या वेळाने चांगलं बॉईल येईल। हे बघा, आता मी काय करणार, थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार फ्लेवरसाठी, थोडा पुदिना, चवीप्रमाणे मीठ थोडं जरा जास्तच टाकायचं, कारण आपण पाणी तर टाकणार आहे, वाळून टाकणार आहे। भाताला थोडं लागलं पाहिजे मीठ चांगलं, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि थोडं तूप टाकायचं, म्हणजे कसं भात सुटसुटीत होतो। हे बघा, थोडंसं तुम्ही मोडत नाही भात, थोडं तूप टाकायचं आणि वरून थोडं लिंबू पिळायचं, म्हणजे भात सुटसुटीत होतो। बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं अलगदपणे। हे बघा, तुम्ही बघू शकता भाताला बघा चांगला बॉईल आला आहे। बघा, भाताला वेळ लागत नाही, 5 मिनिटात तयार होतो। हे बघा, आपल्याला फक्त 80% भात शिजवायचा आहे। हा बघा, आपला 80% भात शिजला आहे। कसा ओळखायचा बघा, आता प्रेस केल्यानंतर ना, हे बघा, प्रेस केल्यानंतर तुकडे पडत आहेत। हे बघा, तुकडे पडत आहेत, फक्त तुकडा, म्हणजे प्रेस नाही होत आहेत, असे 2-3 तुकडे पडत आहेत, म्हणजे याचा अर्थ तो भात म्हणजे 80% शिजला आहे। बघा, तुकडे होत आहेत जास्त। आता इथे इथपर्यंत भात आता आपल्याला बस झाला। आता मी गॅस ऑफ करते आणि आता भात मी वाळून घेते। एक बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा, हे मी 6 मोठे कांदे चिरून घेतले आहेत, 2 टोमॅटो, आलं आणि लसूण घेतलं आहे, म्हणजे 10-12 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच आलं, दही, धणे पावडर, जिरे पावडर, हळद, कोथिंबीर, पुदिना आणि हे काही बघा, हे खडे मसाले सर्व आपल्याला फोडणीला देण्यासाठी। आणि हे बघा, कसुरी मेथी, बिर्याणी मसाला, आपला मालवणी मसाला, थोडंसं तूप लागेल आणि ही 5 अंडी बॉईल करून घेतली। आता तुम्हाला भात कसा म्हणजे आपलं एक बिर्याणी कशी करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते, त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहा। आता हे बघा, अंडी मी बॉईल करून घेतली। आता ह्या अंड्याला आहे ना, मी जरासे असे थोडेसे असं थोडंसं असं हे करून घेणार आहे, कटिंग थोडंसं, म्हणजे कसं मसाला जरा कोट व्हायला पाहिजे म्हणून। हे बघा, इथे 2 असे हे करते आणि इकडे या साईडला 2। आणि ही 2 अंडी मी बिर्याणीच्या मसाल्यामध्ये कापून मिक्स आउट करणार आहे। म्हणजे आता आम्ही 3 माणसं आहे, मग तिघांना 1-1 सफिशियंट आहे। आता तुम्हाला एक म्हणजे मॅरिनेट कसं करायचं ते दाखवते, जरा फ्राय करून घेणार आहे। आता कढई छान तापली आहे, आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। आता आपल्याला अंडी ही फ्राय करून घ्यायची आहे। तेव्हा तेल छान तापलं की आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे, थोडा आपला मालवणी मसाला,
थोडंसं मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं. आणि आता ही आपण अंडी जी कट मारून घेतली ती याच्यामध्ये टाकायची आणि याच्यामध्ये चांगली अशी घोळवून घ्यायची. मग त्या अंड्याला पूर्ण मसाला छान लागतो, कोट होतो. जरा सांभाळून करायचं, कारण ना अंडी कधी कधी ना म्हणजे अशी फुटतात, त्याच्यामुळे सांभाळून करायचं. ही ऑलरेडी बॉईल झालेली आहे, फक्त आपल्याला 2 ते 3 मिनटं जरासं भाजून घ्यायची अंडी. हे बघा अंडी चांगली कोट झाली आहे. आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. बिर्याणी करायला सुरुवात करू. कढई छान तापली आहे. आता हे बघा आपण तेल टाकून घ्यायचं. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर मी कशी कमी तेलकट तुपकट कमीच करणार आहे. आपली होममेड आहे हे लक्षात ठेवायचं. आणि हे बघा तेल टाकलं, थोडंसं फ्लेवरसाठी साजूक तूप 1 चमचा टाकते, फक्त 1 चमचा. हे बघा शहाजिरं टाकून घेतलं. आणि आता सर्व खडे मसाले टाकून घ्यायचे. मसाला वेलची, दालचिनी, लवंग, मिरी आणि ही आपली छोटी वेलची आणि त्याचबरोबर हे पत्री. आता हे बघा खडे मसाले छान तडतडले आहेत. आता हे बघा आपण कांदा टाकून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. कांदा चांगला परतून घ्यायचा, कांद्यापुरतीच टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे कांदा नरम पडेल. आपण लेअरवाली बिर्याणी नाही करत आहे. एक बिर्याणी आपण साधी सोपी सिंपल आणि दम पण नाही देणार आहे. आपली साधी सिंपल. आता कांदा छान तसं तांबूस रंगाचं होईपर्यंत आपण याची चांगली ग्रेव्ही करून घ्यायची कांद्याची. आता बघा कांदा जरा असं ब्राऊन झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि चांगली परतवून घ्यायची. चांगली गॅस जरा मोठाच ठेवायचा, थोडा कमी जास्त करून आपण कांदा भाजून घ्यायचा. हे बघा आता छान आलं लसणाची पेस्ट चांगली जरा 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची, म्हणजे आल्याचा आणि लसणाचा कच्चा वास निघून जातो. आता कांदा बऱ्यापैकी बघा ब्राऊन झाले आहे. बघा ब्राऊन झाला आहे. आता ही आपण टोमॅटोची प्युरी टाकायची. बघा ही जी प्युरी केली होती ती टाकून द्यायची आणि चांगली परतून घ्यायची. गॅस थोडा मोठाच ठेवायचा. हे बघा मी टोमॅटो 2च घेतले आहेत, पाव किलो बासमती राईससाठी. तर आता हे बघा मी कारण दही टाकणार आहे, त्यामुळे 3-4 टोमॅटो टाकले तर जास्तच आंबट होईल, म्हणून मी दही टाकणार, म्हणून त्या बेताने मी 2च टोमॅटो घेतले. आता हे बघा हे आता आपले हे बघा धणा पावडर, जिरा पावडर आणि थोडीशी हळद, हे सगळे पावडर मसाले आपण ह्यात टाकून घेऊ. आणि हा बिर्याणी मसाला आणि आपला हा मालवणी मसाला. हे सगळे मिक्स करायचं. सगळे पावडर मसाला सर्व मिक्स केलं आहे. आता हे बघा आपली ग्रेव्ही जवळजवळ होत आली आहे. बघा आता ह्याच्यामध्ये आता आपण सर्व पावडर मसाला टाकायचा. आता ह्याच्यामध्ये थोडा पुदिना टाकायचा, थोडी कोथिंबीर टाकायची आणि थोडी कोथिंबीर नंतर लास्ट सजावटीसाठी ठेवून द्यायची कोथिंबीर आणि पुदिना आणि चांगलं मिक्स आउट करून घ्यायचं आहे. आणि ह्या स्टेजला आपण मीठ मसाला लागला आहे की नाही जरा टेस्ट करून घ्यायचं. आता बघा हे सर्व कोथिंबीर, पुदिना, सर्व मसाले, पावडर मसाले, खडे सर्व एकत्र मिश्रण झालं आहे.
आता गॅस पूर्णपणे स्लो करायचा, एकदम स्लो करायचा. आणि आता आपण त्याच्यामध्ये ॲड दही करणार आहोत. हे बघा, दही तुम्हाला किती पाहिजे. आता मी अर्धा पेला घेतला आहे बघा. हा ते दही मी ॲड करते. गॅस स्लोच ठेवायचा, नाही तर दही फाटेल गॅस मोठा ठेवला तर. हे बघा, आता हे मी दही सर्व काढून घेऊ. चांगलं मिक्स करायचं, चांगलं परतून घ्यायचं चांगलं. हे बघा, दही फाटलं नाही आहे बघा, गॅस स्लो केल्यामुळे फाटलं नाही आहे. अशी आपली ग्रेव्ही तयार झाली. तर त्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकायची, जरा हातावर चुरून. बघा, ही कसुरी मेथी आहे, ती आता अशी चुरून टाकते मी. बघा, म्हणजे फ्लेवर छान येतो बिर्याणीला. चांगलं परतून घ्यायचं. गॅस पूर्णपणे एकदम स्लो. हे बघा, चांगलं असं परतून घ्यायचं. अशा प्रकारे ही आपली ही ग्रेव्ही रेडी झाली. बघा किती छान कलर आला आहे बघा. हे बघा, ही अंडी आहेत ना, मी बॉईल केलेली 2 अंडी मी अशी कट करून घेतली. आता ही याच्यामध्ये मी टाकून घेतली. हे बघा, आता ही मी चांगली मिक्स आउट करणार आहे. हे बघा, म्हणजे फ्लेवर याच्यामध्ये अंड्याचा छान उतरतो. हे बघा, असं सर्व मिक्स करून चांगलं एकजीव करून घ्यायचं. हे बघा, तर सर्व आपलं ग्रेव्ही पूर्ण कंप्लीट रेडी झाली आहे. आता आपण याच्यामध्ये भात टाकायचा, जो आपण शिजवून घेतला होता तो बासमती राईसचा. आणि त्याच्यामध्ये जे आपण मसाले टाकतो ना, ते सर्व काढून घ्यायचे. तमालपत्र, मोठी वेलची, हे सर्व जेवढं मिळेल ते काढून घ्यायचे, कारण आपण बिर्याणीमध्ये खडे मसाले टाकलेलेच आहेत. आता हा बघा, मी चाळणीमध्ये भात करून घेतलेला आहे. आता तो मी याच्यामध्ये टाकणार आहे. बघा, आधी ह्या स्टेजला आपण चेक करायचं की मीठ वगैरे लागले की नाही, मसाला वगैरे व्यवस्थित चेक करायचं. एकदम परफेक्ट मीठ मसाला सर्व लागलेला आहे. आता हे बघा, हे मी चाळणीमध्ये काढून ठेवले, पाणी निथळायला ठेवला तो हा भात आहे बघा. हा सर्व मी आता काढून घेतो. आता इथे बघा, मसाला वेलची नाही, दालचिनी मिळाली, हे काढून टाकायचं. आता आपण काय सर्व मिक्सच करणार आहे. आपण काय लेअर वगैरे देणार नाही आहे. साधी सोपी सिंपल होममेड, कमी तेलकट तुपकट. कारण तेल तूप हे आपल्या आहारासाठी म्हणजे हेल्थसाठी तर चांगलं नाहीच आहे. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच वापरायचं. अशा प्रकारे आपण हे बिर्याणी जवळजवळ रेडी. आता हे चांगलं मिक्स आउट करून घ्यायचं आहे. वर खाली भात कुठे अलगद घ्यायचं, खालून वर खालून वर. बघा, कुठेही भात मोडता कामा नये, कारण आपण 80% शिजवलेलाच आहे. आता तो इथे याच्यामध्ये पूर्णपणे शिजून जाईल. आणि जास्त शिजवला तर बिर्याणी चिकट अशी होईल. त्यामुळे हा एवढा 80% राईस बरोबर होतो. चांगलं असं हळूहळू मिक्स आउट करून घ्यायचं. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व सांगितलं आहे. जसं मी करत गेली त्याप्रमाणे सांगत गेली. हे बघा, आता ह्याला कलर येत जाईल. मला जास्त तिखट नको आहे, माझ्या मुलाला पण आवडत नाही, स्वतःला मलाही आवडत नाही. त्यामुळे मी कमी स्पायसी आणि तिखट कमी, ऑइल पण कमी असतं माझं. आणि माझ्या या चॅनलमध्ये अशाच रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील ज्याच्यामध्ये तुपाचा तेलाचा प्रमाण हे कमीच असणार. हेल्थच्या अनुषंगाने माझ्या सर्व रेसिपी असतात. हे बघा, एकाच डायरेक्शनने हळूहळू असं फिरवायचं. तुम्ही बघू शकता अशी ही आपली बिर्याणी बनवून रेडी झाली आहे. हे बघा, चांगली वर खाली मी केलेली आहे. बघा, चांगली परतून घेतली आहे. हे बघा, चारी बाजूने. आणि आता हे बघा, आता ही मी फ्राय केलेली अंडी आहेत ना, ती इथे मी हे बघा फ्राय केलेली अंडी. हे बघा, आता अशी त्याच्यामध्ये टाकून द्या. ज्यावेळी सर्व करणार ना त्यावेळी ती मिळणार. हा त्याचा जरासा मसाला आहे.
ही सर्व अंडी फ्राय केलेली सर्व आता फक्त 1 मिनिट अशी वाफ काढून घेणार. 1 मिनिट. हे बघा 1 मिनिट झालेलं आहे. हे बघा वाफ चांगली काढून घ्या. हे सर्व मिश्रणला पूर्ण हे बसतं वाफ चांगली. आता हे बघा अशा प्रकारे माझी बिर्याणी बनवून अंड्याची एक बिर्याणी बनवून रेडी झाली. हे बघा आता थोडं सजावटीसाठी मी थोडे कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते. हे बघा तुम्हाला मी सर्व करून दाखवते. बघा बघा किती मस्त झाली आहे. बघा एकदम सुटसुटीत झाली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा बघा तुम्ही सुटसुटीत झाली आहे. बघा ग्रेव्ही एकदम परफेक्ट आणि पूर्ण भात पूर्ण मिक्स आउट झाला आहे. बघा आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा हे बघा हे बघा अशा प्रकारे आपली एक बिर्याणी बनवून रेडी झाली. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप कशी बनवायची सिंपल होममेड कमी तेलकट तुपकट हे सर्व टिप्स अँड ट्रिक्स मी करताना सर्व दिलेले आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केलात तर तुम्हालाही अशीच बिर्याणी म्हणजे टेस्ट करायला मिळेल आणि तुम्ही जरूर अशी बिर्याणी बनवून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.